जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची फलकबाजी सध्या चर्चेत आली आहे। पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताबा बघायला मिळतोय। याआधी गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ यांनी आपलं कार्यालय या ठिकाणी थाटलं होतं। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुळातच पालकमंत्री जाहीर होण्यास विलंब झाला होता। पालकमंत्री जाहीर होताच नाशिकच्या पालकमंत्री पदाला काही तासातच स्थगिती मिळालेली होती। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसताना विखे पाटील यांची नाशिकमधील फलकबाजी सध्या चर्चेत आली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच नाशिकमध्ये पालकमंत्री कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेला फलक चांगला चर्चेत आलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील जे राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्या कार्यालयाचा या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। खरं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर पालकमंत्री जाहीर करण्यास देखील विलंब लागलेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान आता जे पालकमंत्री कार्यालय आहे त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बॅनर लावण्यात आलेला आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाला काही तासांमध्ये स्थगिती मिळालेली होती। मंत्री गिरीश महाजन यांच्या नावावर पालकमंत्री पदाचा शिक्कामोर्तब झालेला होता। मात्र महायुतीमध्ये पालकमंत्री पदावर असलेल्या रस्सीखेचाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली होती, त्यामुळे नाशिकचं जे पालकमंत्री कार्यालय आहे त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फलक लावण्यात आलेला आहे। नाशिकच्या पालकमंत्री कार्यालयाच्या बाहेर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फलक लावल्यानं आता वेगवेगळ्या चर्चा नाशिकच्या राजकारणामध्ये होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री कधी निश्चित होणार अशी एका बाजूला नाशिककरांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असताना राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना राधाकृष्ण विखे पाटलांचा नाशिकमधील बॅनर चांगलेच चर्चेचा बनलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।